तर विषय असा आहे की धावपळीतील जगत असलेले आयुष्य, रोजचा असा विचित्र प्रवास, रोजचंच काम, माऊस पकडून पकडून दुखून गेलेले हात, या सर्व गोष्टींचा विचार करता थोडासा विसावा तर हवाच. नमस्कार, माझं नाव राहुल आणि पुन्हा एकदा मी आलेलो आहे कॅमेऱ्याच्या समोर आणि मागेही. सोबतच एक प्रवास आणि प्रवासातला सोबती वैभव दादासाहेब. उगीच कुठेही जायचं असंच झालं यावेळी. फक्त रील बघून एखाद्या ठिकाणी जाऊन मनाचा पचका आणि भावनेचा भ्रमनिरास होतो तसाच काहीसा प्रत्यय यावेळी मला आला. पण बघायला गेलो तर मुळात ही राईड, ही भेट मनाला आणि शरीराला एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे ढकलण्याकरिता केली गेली होती. उरलं सुरलं राहू द्या बाजूला. प्रवास तसा लय लांबचा. या कारणाने भल्या पहाटे मी आणि वैभव दादासाहेब आम्ही निघालो एका ठिकाणाकडे ज्याचं नाव आहे टाकेट टेकडी, ज्यावर आहेत विंड मिल्स, मराठीमध्ये पवनचक्क्या. बरं, त्यानंतर आमचा पुढचा टप्पा होता म्यानमार गेट. तो काय आहे, कुठे आहे हे तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा. आम्हाला आलेले अनुभव, या गोष्टी, या सर्व या व्हिडिओ मध्ये भेटतील. तर चला बिना उशीर करता सुरू करूया. गुड मॉर्निंग मुंबई, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आहे, रविवारची सकाळ आणि एनर्जी बघाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगामध्ये आहे. सकाळची वाजले आहे 5:15 आणि निघालो आहे एका डेस्टिनेशनवर. तर सध्या मला पेट्रोल भरायचं आहे कारण एकच कांडी आहे आणि तिथे जायला मला कदाचित 10 कांड्या लागतील. इथे म्हणजे 10 नाही अक्षरशः, पण लागतील. हा जो रकाना आहे हा पूर्ण लागेल मला. तर पुढे आता बघूया. थोडंसं पेट्रोल पंप आहे, थोडंसं नाही मोठं पेट्रोल पंप आहे, तिकडे पेट्रोल भरू आणि भेटू तिकडे. चला, तिकडे आपला एक वैभव नावाचा मित्र तो पण भेटत आहे. सो त्यासोबत आपण जाणार आहोत पुढील आपल्या राईडसाठी. काही ट्रेकिंग नसणार आहे ना हायकिंग नसणार आहे, फक्त जाऊन येणं आहे बाईकवर, तुमच्याशी संवाद साधणं आहे. आणि त्यासाठी मला गोप्रोची बॅटरी पण वाचवायची आहे. पेट्रोल टाकलेलं आहे पूर्ण. आता इतकं कसं आहे ना, पूर्ण सगळ्या प्रकारची काय म्हणतात त्याला, बॅटरी वाचवून ठेवायची ना गोप्रोची पण. या कारणास्तव चुकीचं इंडिकेशन दिलं. तो वैभव होता जो सोबत आहे. थांबा, त्याला पुढे येऊ द्या, दाखवतो मी. तर त्यासोबत आलेलो आहे. बॅटरी खूप कमी प्रमाणामध्ये. हा बघा, दिसेल ATM वर. हा एकदमशा काळाशार काळ्या भोर अंधारामध्ये हा वैभव मला घेऊन आलेला आहे. मागे पूर्ण कल्याण सिटी मला दिसत आहे. पुढे ही आता भिवंडी हद्द आरंभ होत आहे आणि हा रस्ता खरं तर भिवंडी पासून पुढे नाशिक साईडला जाणारा आहे. तर तिकडेच आम्ही वळत आहोत थोड्या वेळामध्ये. तर दाखवूच, नक्कीच दाखवू. सुमसान असा हा रस्ता, एखाद दुसरा असा एक ट्रक, ते पण मालवाहू, ते पण इतक्या जोराचे लाईट्स मारत येत आहेत ना. एखाद दुसरा ट्रक तो दुसरा हा एक, म्हणजे खूप खूप अंतरावर. आजूबाजूला घरं आहेत तरी, म्हणजे शटर्स आहेत, घरं आहेत. नक्की कुठल्या रस्त्याला आहे मलाही माहीत नाही कारण मॅप पण लावला नाही आहे मी. त्याच्याच भरोश्यावर आहे मी. आणि हा काय बोलतोय, काय कशा ऑन करू? राहिलाच माझा. ॲक्च्युली काय झालं ना की अचानक असं हे होतं ना, तर ह्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यावर येतं हाय बीम्स. त्यामुळे हाय बीम म्हणजे तेच आपली अप्पर लाईट. त्यामुळे तो बोलत होता जरा डाऊन लागे. आता बघा, हा समोरचा अप्पर लाईट मला देतो. याला नाही बोलणार काही, मलाच बोलतो. त्यांना थांबून नाही बोलला. आता मी खाली डोकं घेतलं मी अक्षरशः, कारण तेच की डोळ्यांवरती जास्त प्रमाणामध्ये ते यायला नाही पाहिजे म्हणून. ते बघा समोर इतका मोठा प्रकाश ज्योत, यार बापरे. डोळे बंद करायला लागते. तो बघा हा पदार्थ नाही करत ती लोक, कारण त्यांना पण समोर ही काय असतं ना, कधी कधी कोण ना कोणतरी अचानक ट्रकच्या समोर येतं, तर त्यापासून पण त्यांना वाचवायचं असतं ना त्यांना स्वतःला.
काय बोलले तर मॅप लावायचा म्हणजे लावायचा, बरोबर की नाही? कुठे? ओके 2 तास. गाडी आलो की आरामातच घे, 4थ्या गेअरवरच राहून दे. रोड पण जरा खराब आहे पुढे जाऊन. हा हा उजेड होईल त्याच्यानंतर पळू. इकडे आहे तेवढे अंधारामध्ये ह्याला ठेवतो इकडे. थांब थांब स्टार्ट करू दे. इथून पुढे पडगा पण आहे आणि इथून आता हा रस्ता दिसत आहे. ठीक आहे, आता याच रस्त्याला थोडस बघत बघत जायचं आहे. प्रमाणामध्ये धुकं ही समोर मला दिसत आहे आणि कायच करणार ना. वैभव आहे तो मागे आहे थोडासा, कदाचित थोडीशी मी स्पीड कमी करतो म्हणजे माझ्या दृष्टी क्षेत्रामध्ये आणि तुमच्या व्हिज्युअल दृष्टी क्षेत्रामध्ये येऊन जाईल तो. थोडासा आपण थोडी स्पीड, ठीक आहे. ड्रॉप डाऊन केली 50. आता थोडंसं चढण पण आलंय. ठीक आहे. हा 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 मी तर काय करतोय बघा, आता मॅप लावला आहे मोबाईलला, तर त्यामुळे यूट्यूबवर गाणी वगैरे काय संबंधच नाही लागायचा ना स्पॉटिफायवर ना कशावर. हा बघा वैभव छानपैकी बाईक चालवत आहे एकदम. आणि काय बघा ना यार, हा रस्ता किती भारी आहे या टायमामध्ये. आणि माझा प्रॉपर गोप्रो लागलेला आहे. नाहीतर होत असं ना अँगल वगैरे चेंजेस इश्यू होतो. ठीक आहे, तुम्हाला छानपैकी दृश्य बघायला भेटत आहे ना, बस अजून काही मला नाही पाहिजे. ठीक आहे, आता अंतरामध्ये अजून काहीच भेटणार आहे म्हणून मी जास्त वापरत नाही. तर मी गाणं म्हणतोय, मुद्दामून गाणे म्हणत जातोय मी खूप सारी. तर एक अचानक जुनं गाणं माझ्या डोक्यामध्ये आलं असंच. मराठी गाणं ऑब्विसली, ते नाव ऐकलं असेल तुम्ही. मूवीचं नाव तर नाही आठवते मला, पण प्रशांत दामले आणि निशिगंधा वाड यांची मूवी आहे. खूप जुनी आहे, खूप जुनी. तर तुम्ही यूट्यूबला सर्च कराल ना, आयुष्यपत खरोखर सांगतो मी तुम्हाला, मस्त गाणं आहे ते. समुद्र किनाऱ्यावरचं. आता समुद्र किनारा आणि ह्याचा दूरचा संबंध नाहीये. तसं नाशिक, नांदेड, इगतपुरी, कसारा, आता हा स्ट्रेट लागत जाणार आहे. मी थोडंसं आता कसारा वगैरे लागत जाणार आहे. ठीक आहे, कसारा, इगतपुरी आणि असं पण एवढं नाशिकपर्यंत नाही जाणार आहे. आपल्या इगतपुरीच्या आसपासचा स्पॉट आहे. ठीक आहे, तर ते गाणं आहे सांगतो थोड्या वेळात. काय काही आहे आता झालं असं ना, मी एकदम 60-70च्या स्पीडला होतो असं सेम, आणि असं चढ होता. माझ्या पुढे टेम्पोवाला, त्यांनी झटकन बाजूला टाकली गाडी. अचानक ना मी असला ब्रेक मारलाय ना, बापरे. आता कसं गोप्रो मी जास्त नाही चालू ठेवते, नाही तर रेकॉर्ड झालं असतं. शपथ, मी त्याला उरडलो बसलो बाजूला घेऊन बाईक की बाबा इंडिकेशन तरी दे. ठीक आहे, ब्रेक मार पण झटकन नको. अरे बाबा ऍक्सिडेंट होईल, वाट लागेल. बरोबर ना. काय बोलत वैभव पुढे गेलाय, वैभवला माहित पण नाही काय झालं काय नाही. बापरे, पोटामध्ये गोळा. मी पूर्ण असा ब्रेक मारलाय पूर्ण मारलाय एकदम पूर्ण जोरामध्ये. माझा असं बाईकला काय होऊ नये. आणि तो अचानक झालं ना, नशीब माझी नाही खरोखर साईडस्टॉप आहे यार बाईकला माझी दक्षिणी. आता माझ्या बोलण्याच्या फिलिंग मध्येच थोडंसं मी तुम्हाला गाणं सांगत होतो. हे असं होतं अचानकपणे. तर खूपच पुढे गेलाय वाटतं. बरोबर, आता ट्रॅफिक लागलंय वाटतं पुढे. जरा गाड्यांनी ब्रेक मारले आणि आपण कुठल्या तरी एका दरीतून जात आहोत. माहित नाही दरी काय म्हणताय, खिंड, 2 डोंगरांमधला भाग. ओके ठीक आहे, आता आपण आरामात जाऊया. काही घाई नाहीये आपल्याला बिलकुल. माझी बाईक ना, मला असं वाटतं की ब्रेक एकदम मक्खन झालेत. मागच्या ब्रेकमुळे काय माहिती सांगता येत नाही. ओके, पण देवचं नाव आणि झालं बाबा. ठीक, देव पावला आमचा
मातंडी मल्हारी दक्षिणी खरोखर वाचलीस तू. तोड फुटलं असतं तुझं पण माझं पण. माझी आई घरी बघील ना व्हिडिओ पाठवणार नाही, बोलेल मला जाम बोलणार. पण काय करणार, असं प्रवासामध्ये होतं राहतं असं. ठीक आहे, थोड्या गोष्टी म्हणून तर एवढं सगळं आपण लावा जमा करतो ना याचा म्हणजे लोन असेल, हे असेल ते असेल. पण तेच ना, आपण वाचू पण बाईक फुटेल ना, ही गोष्ट असते. त्यामुळे अरे यार डोळ्यामध्ये काहीतरी गेलं. निघ निघालं. तसे आपल्या पापण्या जास्त असं फडफड केलंय ना तर आपोआप निघून जातात. आता आम्हाला वैभव दिसत नाही, काय माहिती कुठे गेलाय. आणि उजेड आणि हे व्हायला आलाय, आपला सनराईज व्हायला आलाय. पण हा मला काय पठ्ठा दिसत नाहीये मला. बघायला गेलो तो रात्रीतून दिवस हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे ना, हा खूप वेळा बघितलाय. पण आता हा मी दुसऱ्यांदा बघतो आणि कॅमेरावर पण दाखवत आहे माझ्या परीने. ठीक आहे, माझ्यातर्फे अजून तरी थोडा वेळ. सुंदर असं हे दृश्य समोर, पूर्ण असं हे पठार म्हणता येईल तसं. आणि छानपैकी आपला प्रवास चालू आहे. वैभव दादा कुठे आहे काय कळलं झालंय मला. खूप पुढे गेला येतो, मॅपवर पण दाखवत आहे असाच रस्ता. आता हा टच होत नाही ना, प्लास्टिकचा थोडा इश्यू आहे. पण छान वाटतंय. हो, तिकडे ट्रेन लाईन आहे, इथे रस्ता आहे आणि मी पण इथेच आहे अजूनही. छान वाटत आहे, छान. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. आता हा रस्ता ज्या खालून ट्रेन साठी टनल दिलेला आहे. वा, आता ब्रेक मारण्याची गरज आहे, कारण समोरच्यांनी मारलेला आहे तर मला पण मारायला लागतो. काय बघतोय मी, हा कशाचा घाट लागला की काय मला मग कळ ना. विदाउट इंडिकेशन ये टर्न मार रहा है गधा. भेटला शेवटी. इथून पुढे बघतो तर काय, गोप्रोची पूर्ण बॅटरी माझी डाऊन झाली होती आणि त्यानंतर मी फक्त इंस्टा 360 वरच शूट केलेलं आहे, जे तुमच्या पुढे आता मी प्रस्तुत करत आहे. कुठे झालेत हात, विसरलो. इंस्टा 360 वरचं शूटिंग मी काहीच बोलू तुम्हाला, एकदम छानपैकी शूट करतं, इथलं तिथलं सगळं काही दाखवतं. असं झालं होतं, हा जो महामंडळचा बसवाला आहे ना, इतका फास्ट मध्ये गाडी चालवत होता, एका लेन मधून दुसऱ्या लेन मध्ये जात होता, प्लस विदाउट इंडिकेशन जात होता. त्यामुळे इतकं भीतीदायक वातावरण झालं होतं ना की बाबा हा उडवतो की काय मला. त्यामुळे मी निर्णय घेतला की पटापट पुढे जावं आणि साईडला निघून जावं. अरे तो बसवाला कसला रमतो होतो माहिती का, लय स्पीड.
थांबा मी सांगतो नक्की काय होतं इकडे. जो मागे जो फलक दिसत आहे ना तुम्हाला, जो हिरव्या कलरमध्ये आहे, तिथे मी उभा आहे. बघ दिसतो ना तुम्हाला, दिसतं ना? काय करतोय मी, फोटो काढतोय. बघायचे आहेत हे बघा, हे आणि वैभव एकदम त्रासला बाबा, किती वेळ लावेल हा. आणि शेवटी मी निघालोय तिथून आणि आता जाऊया पुढे, चला. तो डोंगर बघ ना तिकडे, तो डायरेक्ट असं वाटते बुरुजच आहे. मेंदू वडा खाल्ला. जेवढी नाही. वैभव सोबत मी इकडे आलेलो आहे आणि हा व्हिडिओ स्नॅपचॅटवरती काढत आहे. क्वालिटी काय येत आहे मला काही माहिती नाही आहे. डोळ्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, त्याचं किरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता यांना एकदम मधोमध फोटो काढायचा आहे. चला काढूया आता. तर विषय असा आहे, सध्या मी थोडा थांबलो फोटो काढता काढता. झालं काय माहिती का, तुम्हाला एक पाईप दाखवतो. पाईप दाखवा वैभव साहेब. आता दाखवतील तुम्हाला वैभव साहेब. हा दिसतोय पाईप, हा. आता याच्यातून कोलंट लीक झाला. हात काढा खालचा, ते दिसते हिरवंवालं. हा इथून दिसेल, ते दिसतंय थोडं थोडं असं ओलं ओलं. ते लिकेज झालं ते. इथे बघा वैभव साहेब, कसं वाटतं, कशी एकदम जीवाचा एकदम हालना पाळणा झाला त्यांच्या. हालना पाळणा, कारण त्यांनी कॅशवर घेतले, पण एवढ्या मेहनतीची आहे ना त्यांची, बरं की नाही. आता ॲक्च्युली काय झालं होतं दाखवतो मी. तो जो पाईप आहे ना, हा जो दिसतोय तुम्हाला इथला, याचा आहे. आता जेव्हा गाडी उचल होत होती, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये काय म्हणतात त्याला, जास्त प्रमाणामध्ये इथे जास्त प्रमाणामध्ये जेव्हा गाडी खड्ड्यांच्या रस्त्यामधून जाते ना, त्यावेळेला ते जे ऑइल आहे, कूलंट ऑइल, ते वरखाली होतं ऑब्विसली. त्यामुळे ते जे वरती एक्सेसिव्ह उठत असेल ना, ते पाईपमधून ते बाहेर येत असेल. आता यांची एकदम बोबडी वळली होती.
बसलेत मधल्यामध्ये रस्त्यामध्ये बसले अक्षरशः. ऑब्विसली बसायलाच पाहिजे, मी पण बसलो असतो, कारण माहित नाही पुढे काय होईल काय नाही. अजून खूप मोठा प्रवास आम्हाला करायचा आहे. यानंतर थोडेसे इथलं तिथलं बघत बघत आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. परतीच्या वाटेवर परतताना भूक लागली आणि विचार केला चला जेवूया. ते आम्ही जेवलो आणि त्यानंतर आम्ही निघालो म्यानमार गेटच्या इकडे. तुम्हाला नक्कीच माहिती नाहीये ना म्यानमार गेट म्हणजे काय, नक्की काय आहे. बहुतांश लोकांना माहित नसेल, मलाही माहित नव्हतं. तिकडे गेल्यानंतर कळालं नक्की ते काय आहे आणि त्याचा पुढचा प्रवास आता आम्ही दाखवतो येते. ठीक आहे.
खूप मोठा असा ब्रेक सकाळपासून घेण्यात आला, म्हणजे आत्ता. आणि बॉटल्स अशा फेकू नाही शकत ना कुठेच, म्हणून आपल्याकडेच कॅरी करत आहे मी. आणि राहिली गोष्ट ही चार्जिंगच्या वायरची, आणि हिला ॲक्च्युली असं इथे ठेवणार आहे. आता मॅपची गरज तर नाही एवढी, कारण रस्ता हा सरळ पुढच्या साईडला भिवंडी साईडला जातो आहे. त्याच्या आधी आम्हाला टर्न मारायचा आहे, तर ते बघूच आम्ही, त्याचा काही इश्यू नाही एवढा त्याचा. पण त्यानंतर अजून एक गोष्ट, सकाळी झालं असं की गोप्रोची बॅटरी एवढी डाऊन झाली थोडीफार, आणि त्यामध्ये बघा बायकर्स, छान वाटतं, खूप छान. चला आम्ही पण जाऊ, आमचा पण टाईम आला. ॲक्च्युली 3 वाजल्यापासून आम्ही जरा इथेच थांबलो आहोत. साई भातचा जेवायला नाही, जस्ट एक जसं दाखवलं बॉटलमध्ये फंटा पिला, फंटा नाही काय म्हणतात त्याला, जिरा सोडा. आणि कसं दिसतोय मी, चला ठीक आहे, फ्रेश तर आहे सध्या. आणि ह्याला थोडं ॲडजस्ट करते का तर तुम्हाला छानपैकी दिसावं, कारण प्रॉपर दिसत नाही ना. ठीक आहे, फक्त एवढंच की हिटअप नको व्हायला गोप्रो. तरी पण जास्त मी यूज नाही करते, काय पडू नकोस बिलकुल. तर ठीक आहे, ओके, ऑल सेटअप. हे टाईटच. चला हॉर्न दिलेला आहे आम्ही, मागे बघतोय ट्रककडे. चला ठीक आहे. लांब असेल ट्रक लांब असला तर तिथं गाडी आमच्या समोर आहे. हो, वेलनेस सिटी फक्त 3 किलोमीटर इथून. नाशिकवरून परत नाहेरी मंडळी आहेत, रायडर्स मंडळी कदाचित. सिल्वासा नाही, सॉरी, नाशिकच मोस्टली. वेडासा मी, ही जी हेल्मेटची स्ट्रॅप असतं ना, दिसते काय माहिती, तर ते राहिलं जो लावायचं, त्यासाठी थांबायला लागलं थोडं. आणि वरती असं बघतो, अरे सूर्यदेवता प्रसन्न. मग आता ही जी झॅप आहे गॉगलवाली, ती आता खाली घेतली. आता जाऊया पुढे. वैभव साहेब तर पुढे गेलेत, मला पटापट निघायला पाहिजे. कधी कधी जातं हे पटकन आतमध्ये, आणि कधी कधी एकदम करतं हे. चला, कदाचित 50 किलोमीटर, 50-55 किलोमीटर कदाचित. ठीक आहे. अरे वा, सुपर खिलाडी, कुछ तमाही नहीं, काही फरकच नाही पडत. एवढा मोठा हायवे, MS समथिंग 716, काय म्हणणार ना. ओके, माझ्यासाठी थांबला असेल, ठीक आहे, सॉरी. भारताचा तिरंगा, शान आपली, किती हवेमध्ये किती छान वाटते ना, खूप छान. चला बाहेर. वैभव साहेब पण जोडले गेले आहेत. असं कळत नाही बरोबर काय गोष्ट आहे ना, की जास्त वळण आहे ना, त्यामुळे थोडंसं इश्यू येत आहे. पण इकडे मला कामगीर, पण इथे मला कामाला आलं एक गोष्ट. ती गोष्ट ही की असं छोटं असं फक्त हेल्मेट घाला बस, बाकी काय नाही, आणि काय गोष्ट नाही. बस हेल्मेट घाला, 666 यूज करू नका,
पण हेल्मेट घाला बरोबर. वैभव भाऊ आमचे झाले थोडे एकदम जरा हे दिलं ना आम्ही काय होतं ते आमचं होतं की कोको कोला होता कदाचित. कोको कोलामुळे थोडेसं अंगामध्ये पॉवर आली आणि जराशी छानपैकी घरी जाण्याची उमेद पण आहे ना, आराम करण्याची. पूर्ण वेळेपासून तेच रोजचं काम, त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आता आपण आहोत आसनगाव मध्ये. जस्ट आसनगावचा बोर्ड गेला आणि समोर तुमच्या दिसत आहे माहुली गडाचे सुळके. समोर आहे तो माहुली गड. जाऊन आलोय मी तिथे. हे बघा फोटो. खूप वर्ष आधी 2016-17 नाही 17-18 कदाचित 18 मध्ये. माय गॉड, मला आठवलं मी आसनगाव आलं आठवलं आसनगाव. अरे आसनगाव मध्ये माहुली किल्ला बघतो समोरच. सकाळी पण याच रस्त्याने आलोय आम्ही. पण गोष्ट ही होती की ती आम्ही या साईडला असं येत होतो ना, ते तिकडे आणि अंधार, पूर्ण अंधारामध्ये कुठे दिसतंय ते, बरोबर की नाही. पण आत्ता दिसलं म्हणून तुम्हाला मी दाखवतोय. आणि नशिबाने मी थांबा आणि ही आहे रेल्वे पटरी. रस्त्याला असे पडत ना. ए माहुली गडावर जाऊया का? माहुली 2018 इथून किती 10 किलोमीटर असेल ना. चल सॉरी, इतक्या मोठ्याने बोलत आहे मी, तरी आवाज थोडा मी कमी डेसिबलचा करून टाकेल तो नॉर्मली. ओके, तर सध्या आहोत आम्ही आसनगावमध्ये. आणि आसनगावमध्ये असताना माहुली गड बघितला आहे आम्ही. जस्ट माहुली गड येतो यार. असले सुळके तिकडे. मला अजूनही आठवते. आणि मी वैभव, अजून माझे मित्र SSC मधले, आम्ही सगळे चालत गेलो होतो. सकाळी किती 4:30-5 ला कदाचित निघालो असेल आम्ही घरातून. आमच्या 6 वाजता आम्ही चालायला घेतलं. आसनगाव पासून चालायला घेतलं. आणि आमच्याकडे काहीच नाही ना, म्हणजे ट्रेनने चालत होतो त्यावेळेला. काय आम्ही कॉलेजची मुलं, तर फक्त पाण्याची बॉटल, बॅग आणि डब्बा आमचा, बस. त्या माहुली गडावर गेलो आम्ही. असली वाट लागली होती ना, बापरे. चढण्याच्या एकदम मुश्किल काळामधला तो माझा दुसरा ॲक्च्युली गड. पहिला रायगड होता, कारण रायगडला आम्ही सगळ्यात आधी गेलो होतो. त्याची स्टोरी सांगेल मी नंतर कधी, कदाचित जेव्हा रायगडला जाईल तेव्हा जाता सांगेल. श्रीमान रायगडावर तर अशी ही गोष्ट झालं. हे होतं ना त्यावेळेला, हे नालायक लोक आम्ही. ही बघा ही अजून नालायक लोक अचानक ब्रेक मारतात, मूर्ख. नंतर म्हणून ऍक्सिडेंट होतात, इडियट्स. श्वापद आहे ती, श्वापद. तर ही नालायक लोक आता जसं तो पुढे जातोय ना, त्याला बस पकडून पुढे निघून गेले होते. हा बघा, हा 1.5 शाणा. एवढा मोठा हायवे तिकडे, बिना हेल्मेटचा आल्या ती पण एवढी मोठी पॉवरफुल बाईक. आणि हे 3-1.5 शाणे. दीड किती झाले? 4.5 झाले. 4.5 शाणे. अशी मूर्ख. थोडा जाऊ द्या. ही काशी एवढी होती इकडे, जास्त ती त्या साईडला पडतीये. थोडं जाऊ द्या. मला हे सांगायचं होतं की ही लोक ना बस त्यांना भेटली. मी कसं मी थोडं ओव्हरवेट होतो ना, अजून पण आहे ओव्हरवेट. म्हणजे वेट म्हणजे एवढं आपलं, म्हणजे मला ही मुलं कडकी आहेत. कडकी म्हणजे एवढी जाडी नाहीत, म्हणजे जाडी नाही ती, त्यांच्या वजनानुसार छानपैकी आहेत. माझं नाही ना तसं, मी स्थूल आहे. आणि गड चढताना उतरायला दोन्हीमध्ये वेळ लागतो. एकदम आरामामध्ये उतरतोय का तर पाय घसरून पडू नये म्हणून. या मुलांना भेटली ना बस, गेली बसने पूर्ण चालत 10 किलोमीटर 10-11 किलोमीटर काय आहे ते. त्यामध्ये रस्ता चुकलो.
ते आसनगावमध्ये जर तुम्हाला माहीत असाल, कोणी बघत असाल आसनगावची माणसं, तर तो जो एक ओढा धरण टाईप आहे ना आसनगावमध्ये, नदीच्या वरती, तिथल्या गावांमध्ये मी थोडासा भरकडलो. नशीब एकाने रस्ता सांगितला की हा बाबा हा रस्ता आहे. सकाळी थोडा रस्त्यामध्ये भूलचूक झाली असेल बघताना, पण ठीक आहे. नंतर आलं लक्षामध्ये, चाललोय. शेवटी ट्रेन भेटली, ते पण चढलो. माझं तिकीट होतं सकाळी काढलेलं आणि रिटर्नचं होतं, त्यामुळे लाईनमध्ये राहण्याची गरज पडली नाही. या कारणास्तव झालं पुढे असं की जसं मी चढलो ट्रेनमध्ये, डब्यामध्ये गेलो आणि गर्दी ना, खूप भयंकर गर्दी, अति भयंकर. त्यानंतर झालं असं की चक्कर यायला लागली. बसलो खाली, तो दांडा असतो ना रेल्वेमधला, त्याला पकडलं, बसलो खाली. त्याची त्या लोकांनी विचारलं प्रवासी असतात काय झालं वगैरे, होते जरा थोडंसं चक्कर होते, तरी पाणी वगैरे पिलं होतं, तरी एक असं थकवा असतं ना पूर्ण दिवसभराचा. त्यांनी बसायचं सीटवर, असं डोकं एकदम माझं मांडीच्या इकडे घेऊन झोपलो म्हणजे असं पडून राहिलो. कारण डोंबिवलीला तरी अवकाश म्हणजे अर्धा तास पाऊण तास तरी होतात, अर्धा तास कदाचित आसनगाववर आहे ना, असंच काहीतरी. नंतर मग घरी जाऊन जी झोपलोय आरामात, थंड पाण्याने आंघोळ करून, पास. अरे असं मजा येते अशा थोड्या याच्यामध्ये. कारण जे बसलेलं असतं ना कंटिन्यू, ते थोडंसं सीट आपण जरा वरती होऊन जातो ना सीटमधून, थोडं चांगलं वाटतं. काही लोक खतिवली काहीतरी आले आहे. ठीक आहे, तुम्ही एका शेअरचं नाव ऐकलं असाल, JSW स्टील. झाडाच्या मध्ये लपलं गेलं. थांबा, खूप मोठं नाव आहे हो. JSW स्टील वासिन वर्क्स, इथे कंपनी. सकाळी मी बघितलं होतं, पण त्यावेळेला कदाचित खूप प्रमाण नसेल, म्हणून मी आत्ता दाखवतोय. इथे आहे वासिन स्टील. काय रे हा म्हणून गाडीच्या आतमध्ये ठेवायचं असतं पण का. फडका उडाला रे वैभव दादाचा. मस्त होता. त्याने ओला करून ठेवला होता का तर सीटसाठी. जास्त वेगामध्ये म्हणून तो जास्त वरतून वेगामध्ये जात पण नाही, त्याच्यामध्ये तो उडाला. काय म्हणावं आता. काय रे फेकलं का. आणि त्यानंतर घडलं असं की मी थोड्या थोड्या अंतरावर गोप्रो ऑन ऑफ करत होतो, जसं सगळेच करतात. त्यामध्ये झालं काय, जेव्हा ऑफ होता कॅमेरा माझा, तेव्हा एक कोणतरी, आणि मी रस्त्याने जात होतो, ऑब्व्हियसली रस्त्यावरून जाणार बाईकने, आणि त्यावेळेला झालं असं की समोरची 2-3 मुलं होती. त्यामधले एका जो एकदम राईट साईडला मुलगा होता, त्याने त्याच्या हातातलं बॉटलचं झाकण असेल काय माहिती, झाकणच होतं वाटतं, ते असं अंगावर फेकलं. माझ्या ते पोटाला लागलं. आता मी होतो चांगल्यापैकी स्पीडला, ते त्या झाकणामुळे मला काही झालं नाही ऑब्व्हियसली, पण असं करणं किती विचित्रपणाचं लक्षण आहे तुम्हाला
जाणवतच असेल, कारण माझं जर माझं लक्ष भटकलं असतं, माझ्या ते हेल्मेटला लागलं असतं, मी क्रॅश झालो असतो, केवढ्याला पडलं असतं ते. त्यासाठी मी जाऊन त्याला कन्फ्रंट केलं, त्याला बोललो बाबा का, आणि त्यासाठी मी कॅमेरा ऑन केला की दिसावं ह्यांचे चेहरे, की दिसावे यासारख्यांचे चेहरे दिसावे. आणि मी ॲक्च्युली ना रस्त्यावरून बाईक चालवताना ना नजर सगळीकडे असते आणि समोरून येणाऱ्या माणसाकडे पण असते. हावभाव ओळखता येतात. त्याचं मन होतं की याला असं मारावं म्हणून, है ना, असतं ते, कळतं बरोबर. तो भले बोलो की चुकून लागलं सॉरी, पण नाही न, ते कळत होतं मला. पण तरी बोललं जाऊ दे ठीक आहे. आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो, परतीच्या प्रवासाला घरी येण्यासाठी, जो की तुम्ही आता पुढे बघाल. इकडे लागलं माहिती ना हवेने कसं लागतं. तू अरे पण रस्त्यावर का फेकतोय तू. मग हे असे असतात मूर्ख मित्रांनो. त्यांनी लिटरली मी तिथून जात होतो, ते झाकण असतं ना बाटलीचं, ते फेकलं. मला माहिती ना काय ह्याने फेकलं ते. आता मी स्वतः स्पीडमध्ये आहे, 70-80ची स्पीड असेल. त्यांनी इथं, आता असं नाही की माझ्या अंगाला भूक पडली, पण असं करतात. एका कोणाच्या कुठं लागलं काय झालं, इडियट्स आले. अरे मी जात होतो, मी 50-60च्या स्पीडला आहे, 50-60च्या स्पीडला आहे. ते बॉटल हे असतं ना झाकण, ते फेकलं रे, इकडे लागलं. आता मला भूक नाही पडला ठीक आहे, पण मग कुठे इकडे तिकडे लागलं आणि माझं लक्ष गेलं आणि पडलो तर. म्हणून मी गेलो, चेहरा तरी दिसू द्या कारण जाऊ दे नेटवर, म्हणून गेलो मी. आई इडियट्स आले. ठीक आहे चुकून लागतं. अरे पण तुम्ही रस्त्यावर काय फेकताय. या स्पीडमध्ये तो गेला असेल. हे इडियट असतं तरी असे एक ह्यांच्यामुळे ॲक्सिडेंट होतात माहिती. पाणी पाहिजे. पाणी तर नाही यार. पुढे घेऊया काहीतरी प्यायला घेऊया. चला एक ब्रेक मारूया. हा मित्रांनो, कितपत योग्य आहे हा प्रवास जो केला जात आहे. हे पण अडकले आहेत आणि हा रॉंग वे. अजून थोडासा टाइम, थोडासा वेळ नंतर पोचून जाऊ घरी आपण. थोडंसं पाणीसाठी थांबू थोडा, कारण चाय पण डोकं दुखत आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात. तर बघू आता पुढे गेल्यानंतर. मित्रांनो आलो आहे दुर्गाडी किल्ल्याच्या जवळ. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. मित्रांनो वाजले आहेत 5:30 आणि मी पोचलेलो आहे घरी, फक्त 2 मिनिटामध्ये घरी.